हात वरती करा. पुणे विरुद्ध सौरभ शिंदे अहिल्यानगर. 74 किलो ब्रांज पदकासाठी लढत चालू होती. संपलेल्या कुस्तीमध्ये आदर्श पाटील कोल्हापूर सुवर्ण पदकाचा मानकरी, दानंद पाटील सोलापूर रौप्य पदकाचा मानकरी. दोघांसाठी टाळ्या करा. पुढची कुस्ती 97 माती आखाडा क्रमांक 97 किलो वजन गटाची पुढची कुस्ती असेल. सुभाष सेचलवार भंडारा पहिला पुकार. 74 किलो सोलापूर पहिला पुकार. तृतीय क्रमांकासाठी लढत पाहुण्यांच्या शुभास्ती कुस्तीची सलामी जडते. माती आखाडा लालपट्टी मधला सागर वाघमोडे पुण्याचा आहे आणि यात सुभाष सेचलवार भंडाराचा सौरभ शिंदे पहिला पुकार. पट्टी मधला नवतेज कोंडकर सोलापूर पहिला पुकार. धाराशिव विरुद्ध अहिल्यानगर. चालू कुस्तीनंतर 74 किलो कोच सुवर्ण पदकाचा मानकरी कोण ठरणार? दोन शिरगोडे कोल्हापूर लाल पट्टीमध्ये तयार व्हायचा. आकाश चव्हाण पुणे निळ्या पट्टीमध्ये. बंडू 74 किलो फायनल माती आकडा क्रमांक 2 वरती. चालू कुस्तीनंतर दोन्ही पलवान तयारीला लागा. मॉर्निंग ऑफ करायला चालू करा. एक तुफानी लढत चालू आहे 70 किलो वजन गटातील. भंडारा टीम मॅनेजर नोंद घ्या. सुभाष सेचलवार भंडारा दुसरा पुकार. लक्ष्मण जाधव धाराशिव विरुद्ध चैतन्य शेळके अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय काका शेळके यांचे चिरंजीव पहलवान चैतन्य शेळके माती आखाडा क्रमांक या कुस्तीमध्ये विजय ठरणाऱ्या पहलवानला सोन्याची अंगठी मिळणार. अटी तटीची लढत चालू आहे माती आखाडा क्रमांक 1 वरती. सुभाष सेचलवार भंडारा आहे का? हात वरती करा. 92 किलो सुभाष सेचलवार भंडारा गैरहजर असल्यामुळे नवतेज कोंडकर आकडा क्रमांक 2 वरती कुस्ती आपल्याला होणार आहेत. 92 किलो माती भागामधील ब्रांज पदकाची लढत आणि फायनलची लढत. महात्रे रायगड लाल कास्टमध्ये, हर्षवर्धन लोमटे धाराशिव निळ्या कास्टमध्ये आठ्या. त्यानंतर रिझल्ट पाहिजेत आम्हाला. बंडू अजिंक्य लेंबे क्रमांक संभाजीनगर लाल कास्टमध्ये या. बंडू कालीचरण सोलंकर सोलापूर निळ्या कास्टमध्ये या. विजय पवार अहिल्यानगर लाल कास्टमध्ये या. बंडू येवले सौरभ निळ्या कास्टमध्ये या. 70 किलो वजन गट माती विभाग. चैतन्य शेळके वाह. रायगड टीम मॅनेजर नोंद घ्या. चालू कुस्तीनंतर 74 किलो फायनल लढत होणार आहे. सिटी पहिला पुकार आकडा क्रमांक 2 वरती. ब्रांज पदकासाठी लढत चालू आहे 74 किलो माती विभागामध्ये. एक प्रेक्षणीय लढत माती आकडा क्रमांक 2 वरती. रायगड टीम मॅनेजर नोंद घ्या. निलेश शिरगोडे कोल्हापूर लाल पट्टीमध्ये तयार व्हा. रायगड दुसरा पुकार. निळ्या पट्टीमध्ये 74 किलो क्रमांक 2 संपर्क करा. ब्रांज रायगड मॅनेजर 70 किलो गुण आहे का? हात वरती करा. 1
क्षितिज म्हात्रे रायगड तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाद. हर्षवर्धन लोमटे धाराशिव यांना पुढे चाल. कुस्ती लागेल. अजिंक्य लेंबे संभाजीनगर लाल कास्टूमध्ये हात वरती करा. अजिंक्य. कालीचरण सोलंकर सोलापूर निळा कास्टूमध्ये आलेला आहे. त्यानंतरची कुस्ती असणार आहे. विजय पवार अहिल्यानगर लाल कास्टूम. एक स्क्रीन शिंदे पुणे शहर निळा कास्टूम. अजय थोरात सातारा लाल कास्टूम आणि अण्णा गायकवाड अहिल्यानगर निळा कास्टूममध्ये तयार आहे. लेंबे विरुद्ध सोलंकर. कुस्तीला सुरुवात. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण जाधव धाराशिव विजय झालेला आहे. चैतन्य इकडे खूप लढला आणि चांगला खेळला. हर्षल फरतडे पुणे जिल्हा लाल पट्टीमध्ये चला आणि दीपक चोरमले संभाजीनगर निळ्या पट्टीमध्ये चला. मात्याकडा क्रमांक 1 वरती. आणि तांत्रिक गुणाधिक्यावरती विठ्ठल थोरात पुणे जिल्हा हे पैलवान विजय. सौरभ पाटील कोल्हापूर. धाराशिवचा पैलवान जिंकलेला पैलवान इकडे अतुल चौगुले सांगली. धाराशिवचा पैलवान माती आखाडा क्रमांक 1 वर झालेल्या कुस्तीत धाराशिवचा पैलवान धाराशिवचे पैलवान लक्ष्मण जाधव आपल्याला अण्णा इथं बोलवतायत ताबडतोब या. पैलवान लक्ष्मण जाधव आपल्याला अरुण काका जगताप बोलवत आहेत. 74 किलो ब्रांज पदकासाठी लढत चालू आहे. अवघ्या सागर मधला कुस्ती संपली आणि सौरभ संपलेल्या कुस्तीमध्ये अहिल्यानगरचा अशी कुस्ती चालू आहे. आमदार अरुण काका जगताप कालीचरण सोलंकर सोलापूर हे पैलवान पुढची कुस्ती लागेल. विजय पवार अहिल्यानगर लाल कास्टूममध्ये या. विजय पवार चला ताबडतोब. आणि सौरभ शिंदे पुणे शहर निळ्या कास्टूममध्ये या. सौरभ शिंदे हात वरती करा. सौरभ शिंदे पुणे शहर पहिला पुकार. ऋषिकेश पवार सोलापूर रेड कास्टूम मॅडजवळ पैलवान. विरुद्ध राम मोळे जालना ब्ल्यू कास्टूम मॅडजवळ आता पडतो. महेश तात्पुरे लातूर रेड कास्टूम मध्ये तयार राहा. मयूर तांबे अहिल्यानगर ब्ल्यू कास्टूम मध्ये तयार राहा. अखेरची विकास करे सोलापूर रेड कास्टूम विरुद्ध गौरव भगत सातारा ब्ल्यू कास्टूम. सौरभ शिंदे पुणे शहर मॅनेजर नोंद घ्या. सौरभ शिंदे दुसरा पुकार. ब्रांज पदकासाठी लढत चालू आहे. माती आकडा क्रमांक 2 वरती गुणफलक लाल 1 निळा 2. पुणे शहरचा सौरभ शिंदे हात तरी वर करा. आलाय. सचिन बंडगर सोलापूर जिल्हा लाल पट्टी आणि प्रेक्षणीय कुस्ती आखाडा क्रमांक अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये चला. सौरभनं आपल्या खात्यामध्ये 2 गुणाची कमाई केलेली आहे. प्राध्यापक दिनेशजी गोणी सर, आदरणीय नामदेवजी बड्डे, मारुती सातव सर,
माती आकडा क्रमांक 2 वरती चॅलेंज आलेलं आहे. चॅलेंज चालू कुस्तीनंतर 74 किलो फायनल लढत माती आकडा क्रमांक 2 वरती होणार आहे. पुणे जिल्हा विरुद्ध अहिल्यानगर. हो एवढं लास्टचे 2 पॉईंट बघा. चला चला लवकर. नितीश जरा 1 मिनिट इकडे या. निलेश शिरगुडे विजय पवार अहिल्यानगर लाल पट्टी बांधून तयार व्हा. सौरभ शिंदे अक्षय चव्हाण पुणे निळी पट्टी बांधून तयार व्हा. 74 किलो फायनल लढत. एक एक न 2 आहे का 2 नाही 2ची ऍक्शन आहे. 2ची ऍक्शन आहे का. चॅलेंज अगदी मंत्रमुग्ध होऊन आमदार अरुण काका कुस्ती पाहत आहेत, ज्यांच्या कुटुंबाने हा कुस्तीचा वारसा जपलेला जोपासलेला. जगताप कुटुंबीय महाराष्ट्र केसरीचा हा थरार ही 3री एवढी मोठी स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. याच्या आधी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन याच मातीमध्ये झालेलं आहे. सचिन बंडगर सोलापूर जिल्हा लाल पट्टीमध्ये तयार राहायचं आहे आणि सोहेल शेख अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचंय. माती आखाड्यावरती चॅलेंज आलेलं आहे. चॅलेंज प्रतिस्पर्ध्याने केलंय का. हा कंटिन्युटी ऑफ ऍक्शन मध्ये ज्युरींनी 2 पॉइंट दिलेले आहेत. ब्ल्यू 2 चॅलेंज लॉस्ट. अजून 1 पॉइंट त्याने पट्टी धारण केली. अखेरची 5 सेकंद बाकी आहेत त्या कुस्तीमध्ये. ब्रांज पदकासाठी ते लढत आहे. हलू नका रे. नितीन रागाने बघतो मी. अगेन्स्ट एक द्या. अखेरची 5 सेकंद. आणि वेळ संपली, कुस्तीही संपलेल्या. सौरभ शिंदे अहिल्यानगर ब्रांज पदकाचा मानकरी ठरला. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेले पैलवान सौरभ शिंदे. कुस्तीमध्ये हर्ष